अँड काही स्कूबीचा बर्थडे उद्या 29 मेला आहे ना. स्कूबी आपल्या घरात आली होती. डुबी 3 वर्ष झाले ना तुला येऊन डुबी. तर फायनली आता आपलं ना टीव्हीचं पार्सल पण आलेलं आहे. आपल्या दोन्ही बेडरूम मध्ये नवीन टीव्ही असणार आहे. अरे बघा किती खुश झाली आहे. 2 टीव्ही आलेले. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही मस्तपैकी उठलोय, आवरून मी या ठिकाणी रेडी झालेलो आहे आणि मी ना आज मस्तपैकी पार्टीवेअर शर्ट वेअर केलेलं आहे. बघा कशी त्याच्यावरची डिझाईन. आणि मला आहे ना खूप जास्त भूक पण लागलेली आहे. तर चला आता खाली जातो हॉलमध्ये आणि काय एकदा खाऊन घेतो. तर आता आहे ना मी हॉलमध्ये आलोय आणि आता आरोहीकडे जाऊ. आरोही काय करते बघू. आरोही आहे ना बहुतेक माझ्यासाठी आज मँगो शेक करते. बराबर बराबर पैछाना मैंने. किती वेळ मँगो शेक साठी? 5 मिनिट. 5 मिनिट. बरं, आता मस्त मॉर्निंगला आहे ना मँगो शेक पिऊ. आणि जे जे प्लेस आम्ही व्हिजिट केलेले आहे ना ते सगळे फ्रीज मॅग्नेट मी या डोअर वरती लावलेले आहे. कारण आमचा फ्रीज जे आहे ना ते पूर्ण ग्लासचं आहे, त्याच्यावर काही चिटकतच नाही. घरी कोणीच नाही आहे, घरात बसून खूप जास्त बोर होत होतं. आरोहीला म्हटलं चल, म्हटलं आपण पार्किंग मध्ये तरी बसू, चल. काल मला एका पोरीने प्रॉमिस केलं होतं की तुझे जेवढे शूज आहे ना ते सगळे मी वॉश करेल म्हणे, बट ते मलाच करावं लागले. हे तिघं शूज तुझेच आहे? हो, तिन्ही शूज माझेच आहेत. हे पण? हो, हे तिन्ही पण शूज माझे. परत त्या कप्प्यामध्ये अजून 2-4 शूज आहे. अरे माझी सँडलच गायब झाली यार, कुठे टाकली काय माहिती. कोणती? ब्लॅक कलरची का? हा. ये इकडे दाखवतो. हे बघा, तिची सँडल इथं टोपल्या खाली होती. आणि मी पूर्ण पार्किंग शोधली या सँडल साठी, माहिती तुला. धुवून पण काढ, तिला घाण बघ किती झाली ती. अरे नाही, मी धुवूनच ठेवलेली होती तर वाळवलेली होती, मग ती ना अजून घाण बसली तिच्यावर, मग ती खराब होऊन गेली. आणि ते माझे हे कपडे पण धुवायचे बाकी ग, ते बीचवरचे. मी तुला म्हटलं होतं यार पाण्यातून काढून ठेवतो, ते पाण्यातच ठेवले रात्रभर. पाऊस पडत होता रात्री. ए ओलं नको करू इथं. अरे लागेल ना तुम्हाला. नाही लागत. अरे यार, हर्षदनी नाही तर जुगाड करून ठेवलेला आहे मस्त. फक्त आहे ना त्यात बॉल थोडा हेवी पाहिजे असता. तू साबण वगैरे कुठून घेतला होता हे धुवायला शूज? साबण कुठं होता? इथं पडलेला साबण होता का? तोच ब्रशला घेतला मी, साबणच नव्हता. वरतून घेऊन. तर मी माझे सगळे शूज बघा ना किती व्यवस्थित प्रॉपर वॉश करून ठेवलेले, पण ते वाळलेच नाही आहे कारण इथं सनलाईटच येत नाही. तर वाळतील ते, फक्त वास नाही आला पाहिजे. फॅन चालू कर ना इथला थोडा वेळ. आणि आपल्या पार्किंग मधले ना 2 स्पॉटलाईट बंद झालेले आहे. मी ना आता पार्किंग मधला आहे ना फॅन पण ऑन करून दिलेला आहे, जेणेकरून शूज आहे ना थोडे तरी वाळतील. आणि आरोही आहे ना आता बीचवरचे कपडे क्लीन करते माझे. मला सर्व करता येतं, सर्व कामं जमतं, पण मला कपडेच धुता येत नाही यार. जाऊ दे, मी ट्रेनिंग देईल तुला. मी सॉक्स पण धुतले होते, सॉक्स वाळले बऱ्यापैकी. आणि आरोहीने माझं टी शर्ट फाडलं. काय ते? काय माहिती काय आहे हे? फाडलं का टी शर्ट तू? नाही, आतल्या साईडने होतं हे. याचं काय काम होतं तुला? फाडलं नाही ना? फाडलं नाही ना, हे बघ ना आतल्या साईडने होतं. आतल्या साईडचं काय काम होतं तुला? टी शर्टच्या वरती जी प्रिंट असते ना त्याच्या आतून तो कपडा लावलेला होता. त्याचं तर मला काही कामच नाही आहे, बट तो निघून गेलेला आहे. तर आता ना मी परत वरती आलेलो आहे ना. आरोहीचं किचनमध्ये काहीतरी चालू आहे. काय बनवते आरोही? सूप बनवते आपल्याला मस्त. वाव, मस्तपैकी गरमागरम सूप पिऊ गरमागरम वातावरणामध्ये. गरमागरम वातावरणामध्ये. तू एसीचं टेम्परेचर कमी कर, एकदम थंडी रूम कर, मग आपण मस्त गरमागरम सूप पिऊ. एसीचं टेम्परेचर आहे ना आता 16 वरती केलेलं आहे. रूम थंडी करू आणि त्याच्यानंतर गरमागरम सूप पिऊ. म्हणजे घरी बसल्या बसल्या आहे ना मुन्नारचा आनंद घेऊ. काय का आरोही, घरी बसल्या बसल्या मुन्नारचा आनंद घ्यायचा आहे का? हा, मस्त पैकी. तिकडं तर सूप भेटलं नाही म्हणून आपण इकडं पिऊ आता. गरमागरम सूप तयार है. क्वीन किंग किंग वाला गरम आहे. गलमे 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 धर. लिव्हिंग रूम आहे ना असं मस्तपैकी आता थंडी झालेली आहे. आता गरमागरम सूप प्यायला आहे ना खूप जास्त मजा येणार आहे. टेस्ट करून सांगू तुला कसं झालंय. हा, किंग वाला कप दिलेला आहे तुला. हा, हे बघा माझ्या कपवर आहे ना किंग लिहिलेलं आहे. मस्त आलाय. तरी पण माझ्या हाताची टेस्ट नाही आली. मग तूच बनवायचं असतं ना. नाही नाही, छान आहे, तसं छानच आहे. मस्त आहे. एक नंबर. शहाणा, आळशी आळशी.
हे काय टाकलंय तू त्याच्यात? काय माहिती काय असेल त्यातलं. तर आरोहीकडनं आहे ना मी फेसवरती ना शीट मास्क ठेवून घेतलं होतं आणि डोळ्यात आहे ना आय ड्रॉप पण टाकून घेतला होता. तासभर आहे ना आता माझी मस्तपैकी झोप झालेली आहे. चला आता खाली जातो कारण आपल्या टीव्हीचं पण पार्सल आलेलं आहे. तर फायनली आता आपलं आहे ना टीव्हीचं पार्सल पण आलेलं आहे. पण ते आज फिट नाही होऊ शकत. ते फिटिंग आहे ना त्याची उद्या होणार आहे. आता आपल्या दोन्ही बेडरूम मध्ये नवीन टीव्ही असणार आहे. आरोही बघा किती खुश झाली आहे. 2 टीव्ही आलेले. हे बघ, हा वरच्या बेडरूमचा, हा आई पप्पाच्या बेडरूमचा. तुला कसं कळलं तो वरच्या बेडरूमचा आहे? यावर नाव आहे ना QLED आहे. हा HD आहे. HD आहे. तू अशी ग्लो का करते एकदम? मी शीट मास्क लावलेलं खरंच ग्लो करतोय का? खरंच ग्लो करते स्किन. किती खुश झाली बघा. फायनली नवीन टीव्ही. आणि अरविंद पण आलेला आहे. अरविंद करमलं गावाकडं. सानिका वहिनील का नाही आणलं? जायचं गावाकडे उद्या. माहेराला चालल्या का त्या? तू नाही चालला धोंडा खायला? नंतर अजून कधी? एक हप्ता. एक हप्त्यानंतर का? धोंड्याचा अख्खा महिना असतो का? हा, 1 महिना. म्हणजे अरविंदला आता मस्तपैकी धोंडा खायला भेटणार आहे. व्लॉग बघितले का आपले? मग घरी जाऊन सगळ्यांनी व्लॉग बघितले वाटतं. काय म्हणे घरचे मग? घरचं म्हणलं आयुष केली म्हणलं. घरचे म्हणे लय आयुष केली पोरांनी, लय एन्जॉय केलं. आता वहिनीला मिस करशील वहिनी माहेराला गेल्यावर? रडत होती आज. रडत होत्या? नव्हतं जायचं मग? मग थांबून घ्यायचं असतं ना. नाही मी इकडे आलो होतो. अच्छा तू इकडं आला तर का? मग जाऊ दे का काय. आणि त्या कधी चालल्या माहेराला? उद्या. उद्या चालल्या का? उद्या तू रड. उद्या तो रडणारच आहे मग वहिनी गेल्यावर. आता इकडे झाला होता काय मग मी झालो होतो. तर आरोही आणि मी ना आता आपली थार घेऊन मस्तपैकी बाहेर फिरायला चाललेलो आहे कारण बाहेरचं वातावरण आहे ना एकदम भारी झालेलं आहे. तर आरोही आणि मी ना मस्तपैकी राईड साठी आलो होतो आपली थार रॉक्स घेऊन आणि खूप जास्त मजा आली. आरोहीने पण गाडी चालवली. मजा आली का? लय मज्जा आली. जमली का मला गाडी? जमली, फक्त मला भीती वाटली. मी प्लॅन केला होता मस्त तुला मुन्नारला परत फिरायला घेऊन जायचं आपल्या थार मध्ये. मी चालवत नेली असती पूर्ण. पण आता जाऊ दे. नको. तुला भीती वाटते ना, जाऊ दे आता कॅन्सल. नको बाबा, सुखाती मी. मग काय होईल मी जर गाडी चालवत नेली तर? काही नाही, खिळखिळून येईल मी फक्त तिकडनं. काय होणार आहे किती दुसरं? खोटं बोलतो रे. मस्त याच्या हे बघ, कुठपर्यंत जोपर्यंत हायवे ना तोपर्यंत मी चालवू शकते. जिथे घाट लागतो तिथे तू चालवून घ्यायची. सिम्पल. आपण बाहेरूनच काहीतरी खाऊन जाऊ ना मग, की तू घरी गेल्यानंतर खिचडी करणार आहे. नाही, तुझी इच्छा असली तर आपण बाहेरून खाऊन जाऊ शकतो. स्वतः तो कसं वाचवता येईल या भामटीला ते बघती. अरे नाही, सर्वांसाठी बनवणं आहे ना एक भारी वाटतं. दोघांसाठीच काय बनवायचं, प्रॉब्लेम असतो तो. बिचारे जे दोघं कपल राहत असतील बाहेर, म्हणजे त्याच्यात तर बिचारा नवऱ्याला एक तर उपाशीच राहणे, नाही तर खिचडीच खाणे, नाही तर बाहेर वडापावरच दिवस काढणे. बरे बाबा, मी फॅमिली सोबत राहतो, म्हणजे फ्युचर मध्ये पण लग्न झाल्यावर मी फॅमिली सोबत राहील तर मला चांगलं खायला भेटेल. नाही तर हे म्हणत जाईल चला बाहेर, वेळ झाली, चला बाहेर, चला बाहेर. सर्वे असले ना की मग जास्त क्वांटिटी मध्ये बनवावं लागतं ना, मग ते बनवायला तरी पुरतं. हे काय 2 जणांसाठी एवढीशी भाजी बनवायची, 2 पोळ्या करायचं. बरोबर तुझं, अतिशय बरोबर आहे, मग? अतिशय बरोबर. तुला एखादा अवॉर्ड दिला पाहिजे गव्हर्नमेंटला. मी विनवणी करतो सरकारला, एखादा छोटा मोठा अवॉर्ड आहे ना या आरोहीला पण द्या. गव्हर्नमेंटला कशाला सांगतो, तू पण देऊ शकतो मला. झापड अवॉर्ड देऊ शकतो मी तुला. तिकडे. आळशी खिचडी खाऊ घाल मला आता घरी गेल्यानंतर. नाही रे, तू आता मला बाहेरूनच खाऊ घाल ना काहीतरी. मला नाही आवडत बाहेरचं जास्त. आपण कंप्लीट 10 दिवसापासून बाहेरच खातोय, तरच लोक कशासाठी? आपण घरच्या जेवणासाठी. मग आता घरचं जेवण हवं ना. वरण भात करू का मग? वरण भात जास्त कॉम्प्लिकेटेड आहे ना. इट्स बेटर खिचडी आहे. सगळं टाकून द्यायचं, कुकरच्या 3 शिट्ट्या उस्तर वाट बघायची, झाली खिचडी. पण खिचडी चांगली नाही लागत. वरण भात कसा एकदम हा भारी मस्त, तिच्यावर तूप घेऊ खूप सारं. नाही, मला खिचडीच खायची. ठीक आहे, खिचडी करू मग. खिचडी करू, पापड भाजू आणि बटाट्याचे भजे करू. वाव, कशी आयडिया, ग्रेट. एकदम सोपा प्लॅन. आरोहीला एकदम इझी पडेल. इझी प्लॅन आहे हा. एकदम बटाट्याचे easy. भजे. यस. बरं ठीक आहे, करू. किती मस्त वाटतं ना संध्याकाळच्या टाइमला. एकदम निवांत वाटतं. आणि उन्हाळ्यात तर संध्याकाळचा टाइमच बेस्ट राहतो बाहेर निघायसाठी. तर आता आलोय घरी आणि आता ना मला खूप जास्त भूक लागली आहे. मला तर बाहेरचं काही खायचंच नव्हतं. आरोही आता माझ्यासाठी मस्तपैकी खिचडी बनवणार आहे आणि सोबतच बटाट्याचं काहीतरी बनवणार आहे ना. बटाट्याचे काप बनवणार आहे. बटाट्याचे काप म्हणजे काय राहतं ते? बटाटा असतं त्याला, मी दाखवेल तुला बनवल्यावर. पण जाऊ दे ना, तू ते लास्ट टाइम केलं नव्हतं का? बटाटा त्याच्यावरती चीज मस्तपैकी, तेच कर ना. ठीक आहे, ते करायचं का? हा तेच कर. हे काप म्हणजे मी ऐकलेलं नाहीये. हे नेक्स्ट टाइम करू कधीतरी. चालेल. पण आज मस्तपैकी खिचडी कर. खिचडी खायची इच्छा आहे. खिचडी मस्तपैकी कैरी, लोणचं, हा हा हा, मस्त तूप घेऊ त्याच्यावर.
एक सुकून ही नंबर सुकून. सुकून ही सुकून. आणि या टीव्ही साठी ना मी खूप जास्त एक्साइटेड आहे. लवकर हे टीव्ही बेडरूम मध्ये इन्स्टॉल झाले पाहिजे. आणि आता बेडरूम मध्ये जातो आणि एकदा कपडे चेंज करून येतो. तर मस्तपैकी आता मी फ्रेश झालेलो आहे आणि आरोहीची आणि माझे आउटफिट बघा एकदा. आरोही इकडे दाखव. हे बघा सेम घातलं ना आपण. सेम टू सेम आउटफिट आमच्या दोघांचे. मम्मी ते कोणीच घरी नाही आहे ना, तर स्कूबीला पण करमत नाहीये. कशी शांत बसली बिचारी. अँड काही स्कूबीचा बर्थडे उद्या 29 मेला आहे ना. स्कूबी आपल्या घरात आली होती. आता कंप्लीट 2 वर्ष झालेले. सॉरी कंप्लीट 3 वर्ष झालेले. ए डुबी 3 वर्ष झाले ना तुला येऊन. डुबी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे स्कूबी. हॅपी बर्थडे स्कूबी. म्याव हॅपी बर्थडे. आरोहीनी ना माझ्यासाठी मस्तपैकी स्मॅश पोटॅटो पण बनवलेले, प्लस खिचडी पण आहे आणि कांद्याची भाजी पण आहे. चल काय तर घ्यायचं होतं ना अजून. केचप. मस्तपैकी केचप सोबत खाऊया, एक नंबर लागल. मस्तपैकी गरमागरम खिचडी, स्मॅश पोटॅटो, त्याच्यासोबत केचप, एक नंबर. तूप दे मस्त. त्याच्यावरतून तूप घेतो आता. वाव, सच अ ग्रेट कॉम्बिनेशन. आरोहीने तर खायला सुरुवात पण केली. एक नंबर झाले बटाटे. थँक्यू. मी केले मी. हा पण सांगितलं तर मी ना काय सांगितलं तू. करायला. पहिले मी केले होते, मग तुला ते आवडले म्हणून तू करायला सांगितले. नाही तू भारीच करते. उद्या ना स्कूबीचा बर्थडे एकदम भारी सेलिब्रेट करू, कारण मम्मी पण येणार आहे, हर्षद येणार आहे, परत अमोल असणार आहे, आरोही असणार आहे, पप्पा असणार आहे आणि मी पण असणार आहे. तर स्कूबीचा बर्थडे ना आपण घरी सेलिब्रेट करू, आपल्या नवीन घरी. आणि आजचा व्लॉग जरी छोटा झाला असला तरी उद्याचा व्लॉग नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे आणि मोठा असणार आहे. सो उद्याचा व्लॉग देखील नक्की बघा आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 5 मिलियन सबस्क्रायबर करायचे. सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. Cause we keep problems, I'll be that boy.